नमस्कार, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत. रामकृष्ण हरी हे म्हणून मी या व्हिडिओला सुरुवात करतो. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामाला आलेली. तर आज आपली ड्युटी खतम करून, म्हणजे मी जॉबला होतो, जॉबवरून सुट्टी झाली 8 वाजता. लगेच आपण आपल्या मित्राबरोबर आपण शनिवार या ठिकाणी आलेलो आहे. तर शनिवार या ठिकाणी रायगडवरून येणारी एक पालखी आहे, तर ती ह्या ठिकाणी मुक्कामी असते. तर बघूया या ठिकाणी काय माहोल असतो. बरेच वर्ष म्हणत होतं की मी ह्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. आज आपल्याबरोबर कौस्तुभ सरांमुळं आपल्याला हा योग आला. त्यांची मिसेस आणि त्यांची मुलगीसुद्धा आज आपल्याबरोबर आहे. तर बघूया आता या ठिकाणी कसा माहोल येतो. कौस्तुभ सर नमस्कार. आज तुमच्यामुळे खरं या दिंडीला म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी आम्हाला येता आलं, तर तुमचं पहिल्यांदा धन्यवाद. आता आपण कोणत्या दिंडीच्या ठिकाणी आलं काय सांगा. आपण शनिवारला आलो आहोत आणि दिंडी नंबर यांचा 183 आहे. तर आदल्या 2 दिवस आधी आपण आलेलो आहे. तर यांची बेसिक जी खाण्यापिण्याची सोय, राहण्याची सोय कशी आहे ती बघायला आपण इथे आलेलो आहे. आपल्याबरोबर आज दिंडीचे प्रमुख कोण आहेत? ते जोशी काका आहेत, त्यांना आपण जोशी अण्णा म्हणतो. हां हां, ते आहेत. ते आहेत का? नमस्कार जोशी अण्णा. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा आणि तुमच्या दिंडीचा क्रमांक किती किंवा माहिती सांगा तुमच्याबद्दल. माझं नाव आहे अशोक दामोदर जोशी. आमचा दिंडी क्रमांक 183, श्री गणेशनाथ महाराज संस्थान, आळंदी देवाची. आणि मला अण्णा जोशी म्हणून सगळे लोक ओळखतात. मला अशोक म्हणून कोण ओळखतच नाही. अण्णा जोशी बोलले तर कोण पण सांगेल तुम्हाला. तुमच्या वारीला सुरुवात कुठून झाली? आळंदीवरून. आळंदीवरून? हां. आळंदीला कधी आले? आम्ही आळंदीला 97ला आम्ही अर्ज भरला होता. बरं. हां, 97. नाही म्हणजे आळंदीला आज सकाळी का कधी आले? आज ना काल आलो आम्ही. काल आले. काल काल म्हणजे तुमची त्या पालखी म्हणजे वारीला सुरुवात झाली. हो, कालपासून वारीला सुरुवात झाली. पहिला मुक्काम आळंदीतच. पहिला मुक्काम आळंदीत. आळंदीत. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर तुम्ही? हां, काल प्रस्थान झाला माऊलींचा. हां हां. काल 4 वाजता प्रस्थानाला सुरुवात झाली आणि नंतर माऊलीचा प्रस्थान झाला आणि माऊली मग मंदिर सोडतो, त्यांची जागा सोडतो आणि आजोळ्यात येतात मामांच्या घरी. मामांच्या घरी आले माऊली. मग सगळी लोक दर्शन करतात माऊलींचा, सगळा हे सोहळ्याचा हे सगळं हे करणार. मग आपल्या घरी येतात आणि जेवण करतात आणि सकाळी तिथं विचारतात उद्या माऊली किती वाजता निघणार आहे. मग काल सांगितलं 6 वाजता निघणार आहे माऊली. मग 6 वाजता निघणार आहे. मग माऊलीला घेऊन आम्ही इकडे येतो पुण्यात. तर म्हणजे माऊलीच्या दिंडी मागे, पालखी मागे तुमची 183. हां, 83 नंबर. बरं. आज रायगडवरून किती जण आले? कोणकोणत्या गावातली लोक आहेत तुमच्याबरोबर? रायगडवरून आम्ही आलो. आमचे उरण, पनवेल, उरण, महाड, परत पोलादपूर, मुंबई, घाटकोपर, काय विक्रोली, इकडून तिकडून लोक येतात. पण ते आमचे गावचीच लोक आहेत, पण ते मुंबईला राहणारे आहेत. बरं. हां, मला तुम्ही विक्रोलीला राहता म्हणजे आमच्या गावचे बोलले तर. इकडं कशी पुण्यामध्ये सगळे काय एकाच गाडीत आले का वेगवेगळ्या गाडीत आले? नाही, गाडी आम्ही स्वतःच्या वलकड्या वगैरे घेऊन आम्ही एका ठिकाणी जमतो पेनला आणि मग त्या आमच्या ट्रकमध्ये सर्व लोक येतो इकडं. याच्यामध्ये वारीमध्ये लेडीज किती आणि जेंट्स किती येतात? जवळजवळ 45 लेडीज असतात, 40-45 असतात आणि 55च्या पुढं 50च्या पुढं जेंट्स असतात चालायला. आता शनिवार या ठिकाणी मुक्काम आहे तुमचा. जेवण कोणाकडनं आज? आज जेवण हां, हे मंडळ आहे ना गणपतीचं. हां, शनिवार गणेश मंडळ. हो, ते लोक आम्हाला देतात. त्यांनी सोय केलेली आहे. आता इथून पुढे तुमचा शनिवारी इथून प्रस्थान होईल. हां, आज आणि उद्या पूर्ण दिवस मुक्काम आहे. हां, 2 दिवस मुक्काम असतं, कारण थकलेली लोक असतात नाही तर. आणि पुणे हा मोठा शहर असल्या कारणाने इथे लोकांना दर्शनासाठी माऊली 2 दिवस इथं थांबते. शनिवारी किती वाजता पालखी निघेल मग? सकाळी 5चा टायमिंग असतो त्यांचं निघायचं. दुसरा टप्पा किती किलोमीटरचा असतो? पुणा ते सासवड ना. आमचं तरी 30-35 38 किलोमीटर. आता तिथं कुठं राहायची सोय होती? आमची ते हे आहे ITI बघा तिथे सासवडच्या पुढं ते प्रक्रिया केली जातं कुठल्या याच्या झाडांची. ते ITI मोठी ITI आहे. तर तिथं आमची व्यवस्था अशीच आहे. तिकडं शाळा म्हणजे शाळा आहे
त्या शाळेत असतो आम्ही. मग आता शनिवारचं दुपारचं जेवण वगैरे कुठं अडकतं इथे बेकराई नगर. बेकराई नगर तो तुमचा हे शेवाले टावर्स. आता पुण्यामध्ये तुम्ही आज मुक्कामी आहे, राहायची सोय किंवा बाकीची सोय कशी काय आहे? इथे राहायची सोय व्यवस्थित आहे, पण माऊली आम्हाला जरासा संडास आणि बाथरूमची इथं सोय नाही, पाण्याची आणि बाथरूमची बाकी या सोय. दोन गोष्टींची सोय दोन नाही, बाकी गोष्टींची सगळं व्यवस्थित आहे. सगळी व्यवस्थित आहे. जेवणाची सोय आहे, राहायची सोय आहे, पण याचीच सोय नाही आम्हाला. महानगर पुणे महानगरपालिकेला तुम्ही काय सांगणार? हा? पुणे महानगरपालिकेला तुम्ही काय सूचना देणार का? आम्ही त्यांना सांगितला होता, इथे मोठे अधिकारी लोक येतात लेक्चर द्यायला, झाडे लावा, हे करा ते करा. त्यांच्याकडे आमची एकच विनंती असते, झाडे लावू आम्ही चांगला करू, पण आम्हाला आता एवढा मोठा हॉल आहे, इथं आम्हाला 2 संडास, एक लेडीजसाठी एक जेंट्ससाठी ठेवला तरी चालेल, आणि पाण्याची सोय करा, आंघोळीची. बरं, नाही करत हो, काय करणार. तुमची सूचना आपण त्यांच्याबरोबर पोचवू. हा. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी रामकृष्ण. आज आपल्याबरोबर कौस्तुभ मॅडम काजळे मॅडम आहेत यावेळी, शहा मॅडम नाहीत आता. काय म्हणाल मॅडम, आज तुम्ही पहिल्यांदाच आलेत का? पहिल्यांदाच तुम्ही वारीमध्ये आलेत, काय सांगाल? खूप असं धन्य झाल्यासारखं वाटतंय. मी खूप वर्षांची माझी इच्छा होती वारीत जाणं, वारीची माऊलींचे दर्शन घेणं, पादुकांचं दर्शन घेणं वगैरे, पण ती इच्छा फक्त अजूनपर्यंत इच्छा होती, ती आज प्रत्यक्षात म्हणजे पूर्ण झालेली आहे. तर शनिवारी तुम्ही सासवड प्रवास करणार आहेत का, पुणे ते सासवड? हो, नक्कीच. प्रयत्न कसं राहील, म्हणजे गड किल्ल्याची सवय आहे तुम्हाला? गडकिल्ल्यांची आहे. वारीमध्ये चालायचं एक वेगळा अनुभव असतो. हो हो. त्याच्यामुळे इकडे चालेल. आणि आज बरोबर श्रेया आहे. श्रेया कितीला येते? 9वीला. 9वीला. आज वारी दांडी मारून आली? नाही. शाळा सुटल्यावर आली. हां. कोणत्या शाळेत आहे पुण्यामध्ये? इंद्रायणी. तुम्ही दोघे जणी पुण्यात आलात राहिला, मला सांगितलं नाही. तुम्ही प्रत्यक्षात आमच्या सोबतच आहात, हा, ते सांगण्याची आहे. काय गरज आहे. वारीला पहिल्यांदा आली आहे. हां, पहिल्यांदा आली आहे. काय सांगशील, कसं असतं इथं? एकंदर पाहिली नाही, हां, तुला बघायची इच्छा आहे सगळं कसं चालतं? फक्त मी मोबाईलमध्ये बघितली होती. बरं. आत्ता प्रत्यक्ष बघणार. चालेल ठीक आहे, धन्यवाद. तिकडलं घेऊया. चला, आता आपण गप्पा मारल्या थोड्याशा. आता जेवणाचा थोडासा आस्वाद घेऊया. महाप्रसाद आहे या ठिकाणी. महाप्रसादामध्ये आपल्याला काय काय आहे बघूया. थोड्या वेळाने या ठिकाणी भजन चालू होणार आहे, आणि भजन पण आपण थोड्या वेळा ऐकूया. वा, इकडं या ठिकाणी जेवणाची सोय चालू आहे, आणि या ठिकाणी झोपायची पण जागा केली. वा, चला, पत्रावळी आल्यात. या ठिकाणी आत्ता आपण आलोय जांभळा विठोबा देवस्थान शनिपार मंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. शनिपारचं या ठिकाणी गणेश मंडळाचा असतो देखावा. थोडं थोडं दे दादा, अर्धा चमचा. हां, बस. सगळ्यांचा आवडता पदार्थ आला आहे ठेचा. काय रे मित्रा, प्लेट नाही घेतली? बस एवढे. हो, आता ब्लॉगमध्ये दाखवायचं म्हणून जेवतोय आम्ही. जेवण चालू करूया, आणि थोड्या वेळाने जेवण झाल्यानंतर या ठिकाणी भजन आहे, ते भजनाचं पण थोडंफार शेवटी घेऊया. तर चला. कोणता राईस आहे? स्टीम राईस आहे का? जिरा राईस आहे का? आहे का? हॅलो, चला. डाळ तडका डाळ आहे का? तडका आहे डाळीला. त्या ठिकाणी डाळ आलेली मस्तपैकी. शाक भाजी का? काय नाव तुझं?
कुठं राहिला शनिवारच मस्त बरं. तुला जेवढं खायचं तेवढंच आहे. त्यांना जेवायला बसले का? त्यांचं होईल बस लगेच. त्यांचा घेतो मी घेतो. आता बाईट दे, कसं वाटतं जेवण? छान आहे. खाल्लं काय पण अजून ट्राय नाही. ट्रायल. बुंदी खाल्ले. सर जेवायला या. जेवण झालं का? हां झालं झालं ना. काय आणू का? काय ठेचा देऊ का ठेचा? नको बस तिकट द्यायचा झणझणीत आहे. चलो घरून जेवण आलं तिला. इथं आलो कशी काय जेवायला लागले? आवडलं. आवडलं ना. नमस्कार. आता आपण शनी मंदिराच्या जवळ आहे, दमडेरे साहेब आहेत. तर तुम्ही ह्या ठिकाणी वारीची काय सोय केली आणि कोणकोणत्या दिंड्या या ठिकाणी मुक्कामाला आहे? आपल्याकडं महाडची दिंडी असते आणि देहूची दिंडी असते. 2 दिंड्या असतात आणि दरवर्षी जुनी परंपरा चालू आहे आपल्याकडे. प्रत्येक 4 दिंड्यांना आपण जेवणाची इथं व्यवस्था, मंडप सगळं केलेलं आहे. राहायची सोय आहे आणि अजून त्यांना लागणारे भरपूर आपण सगळ्या गोष्टी आपण 2 दिवस या ठिकाणी मुक्काम. 2 दिवस पूर्ण. आज जेवणामध्ये काय काय आहे? आज जेवणामध्ये शाकभाजी आहे, वरण भात आहे, भजी आहे, भेंडी फ्राय आहे, चपाती आणि उद्या परत म्हणजे 2 दिवस जेवण करून उरलेला शिदा आणि आमच्याकडचं सगळं त्यांना लागणाऱ्या वस्तू आपण शनिवारी भागवत एकादशी आहे, त्या दिवशी सकाळी सकाळी तुम्ही खिचडीचा प्रसाद असेल. हा खिचडी असती पण समजा आली तर केळी आणि राजगिरा आणि जे उपासाला कोरडा आपलं सकाळी सकाळी. किती वारकरी आज तुमच्याकडे मुक्कामाला आहे? आत्ता आपल्याकडे कमीत कमी 400 ते फरक आहे. तुमच्या या कार्याला सलाम आणि तुम्ही असंच चांगलं समाज कार्य करू. धन्यवाद. यस. सगळेजण झोपले काय? या गप्पा मारूस. त्याच्यामुळे थोडासा विरंगुळा म्हणून जरा थोडंसं करमणूक म्हणून तुमच्या बरोबर आलं. तुमचं काय नाव? कुठून आलं तुम्ही? बारामती. या ठिकाणी 2 दिंड्या आहेत का? बारामती आणि शेटपळ म्हणून आहे. बरं. बारामती कुठं? बारामती आणि बारामती पिगवनच्या मध्ये शेटपळ आमचं गाव आहे. तुमचं? इंदापूर तालुका. तुमचं काय नाव? मीरा तांबे. कुठं आला तुम्ही? बिगवन. हा? बिगवन. बिगवन. हा बिगवन. इथं कोणी मू लावलाय, मू स्प्रे मारलाय? मारला ते कोणी? काय दुखतंय? पाय दुखायला लागला? तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय? मी 1 वर्ष इकडली माऊलीची केली आता आणि पहिली ही करत. पहिली हे करताय माऊलीची? माऊलीची 1 वर्ष. 1 वर्ष. तुम्ही किती वेळा केली वारी? याच वर्ष आले. पहिलंच वर्ष. काय दुखतंय का? ते सोलापूरवर पाय दुखायला लागला. स्प्रे वगैरे मारला का? औषधं घेतले का? नाही गोळे वगैरे आणलं का बरोबर? नाही काय आणलं नाही आणलं. नाही. कसं वाटतं जीवन? छान वाटतंय. छान वाटतं. ठीक सोय आहे का सगळी जेवायची, राहायची? हा जेवणाची सगळी सोय. तुमचं काय नाव? माझं नाव शोभा बापकर. किती वेळा केली तुम्ही वारी? माझं 9वं वर्ष आहे. 9? हा. बरं. पूर्ण करता? हा, कोणत्या पूर्ण. गावातून आले? मी बारामती शिरसुकळवरून आले. बारामती. हा. आता इथं आज दिवसभर किती चालणं झालं? काय किलोमीटर नाही पण माहिती आता. किलोमीटर किती वाजता नाही. आली इथं पुण्यामध्ये? आम्ही पिंपरी चिंचवड मधून इथं 6 वाजता आलो. पिंपरी चिंचवड मधून म्हणजे तुम्ही देऊच्या पालखी बरोबर आले? देऊच्या पालखी. बरं. आजी तुम्ही तर खूप जुन्या दिसत आहे त्यामध्ये. काय वय आहे तुमचं? आता वय असं 55. 55. किती वारी आहे? माझी दुसरीच दुसरीच आहे. सगळी कामं उरकली का शेतातली वगैरे? आहे. उरकली पाऊस वगैरे भरपूर. भरपूर आहे का? काय लावलंय शेतामध्ये? आता सध्या का नाही सोयाबीन टाकले. सोयाबीन. कोणतं गाव? आमचं गाव उस्मानाबाद जिल्हा. उस्मानाबाद. आम्ही देऊत राहतो. देऊत राहिलाय. तर तुम्ही देऊच्या पालखी बरोबर आहे. देऊत मग हे सगळे तुमच्याच बरोबर. सगळी आमच्या. मग आता 2 दिवस इथं मुक्काम आहे मस्त.
अरे वा, मजा आहे तुमची सगळ्यांची. हा देवचं महाराज महाराज आहेत देऊचे महाराज हा, संजय काळुके. आणि आता शनिवारी सकाळी इथून सगळेजण निघणार ना. हो काय आता उद्या काय करणार दिवसभर इथे? आपण याला जाणार आहे ना मांजरी हा, आम्ही उद्या मांजरीला जाणार. उद्या मांजरीला जाणार आहे. हा इथं दुसऱ्या दिवशीची सोय नाही ना. बर मग आमचं मांजरीत सोय आहे, मग आम्ही तिथं जाणार उद्या. उद्या म्हणजे पालखीच्या पुढे जाणार तुम्ही. आम्ही पालखीच्या पुढे जाणार आणि आमचा दिंडीच्या पुढेच नंबर, पालखीच्या पुढेच नंबर आहे. पालखीच्या पुढे नंबर हा पालखीच्या पुढे देऊच्या पालखीच्या पुढे हा 15 नंबर आहे. 15 नंबर आहे. हा झोपा आता, आराम करा सगळ्यांनी मस्तपैकी. तुम्हाला त्रास देत नाही. भेटू सकाळी परत. हा चला बाय.
त्याचं चालीला जो शब्द गायचे जाय गायचे जाय आणि काय शिल्लक आणि काय शिल्लक ब्रह्मरस ब्रह्मरस गे काढा तेरे हे आणि कवाचे नसेवे आणि कवाचे नसेवे आणि कवाचे थोडा बंद करा आहे ना गौलन मथुरेला निघाली गौलन मथुरेला कशी भूल पडली मला कशी भूल पडली मला गौलन मथुरेला निघाली गौलन मथुरेला
रात्रीचे 10 वाजलेले 10 ते 10:30 आता आणि भजन आता थोड्या वेळात संपल. चला संपलेलं आता आराम करण्याची वेळ आहे. राधे राधे. जगद्गुरु तुकाराम महाराज आनंद श्रीनिवासी सद्गुरु स्वामी गणेशान सद्गुरु स्वामी अर्जुन वासुदेव हरी वासुदेव वासुदेव जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर जय जय रघुवीर समर्थ जय. आवडलं नाही भजन? आवडलं खूप भारी होतं. या आम्ही तंबूत करतो ना तंबूत हां तंबूत बघा ना तुम्ही हल्लो हां अजून तुमचे संगीत भजन आणि गवळणी भारी तुमच्या तिकडला. नाही नाही आता तिकडं सासवडला गेलो ना ते तंबूत असते ना हलणार अर्धा भाऊ झोपता नाही थांबा जरा नाही तुमच्या भजन संगीत भजन नाही त्याला वेगळं मजा येते. मजा येते ना वारकरी भजन वारकरी वेगळं आणि संगीत भजन वेगळं. लय मजा. आणि गवळण तर काय विचारू गवळण तर मस्त मी त्यांना झोपूनच देणार नाही. चला एकंदरीत आपला छोटासा ब्लॉग हा इथे झालेला आहे. त्या ठिकाणी भरपूर गर्दी ना मला वाटतं त्या ठिकाणी दर्शनासाठी. त्याच्यामुळे आपण तिकडे जाणार नाही. हा व्हिडिओ आपण इथं एंड करतोय. तर अशाच व्हिडिओमध्ये आपण नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहूया. चला बाय गुड नाईट कसं काय करायचं ते रामकृष्ण हरी.